Hi students, in today's video we are going to discuss the experiment number 3 to perform test for pyrogens on water for injection IP. टायटल काय आहे एक्सपेरिमेंटचं? टू परफॉर्म टेस्ट फॉर पायरोजन्स ऑन वॉटर फॉर इंजेक्शन. काय काय आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट? पॅरेंट्रल्स, वॉटर फॉर इंजेक्शन्स, pyrogens and their hazardous effects. पॅरेंट्रल्स कोणकोणते आहेत? देन वॉटर फॉर इंजेक्शन, pyrogens and their hazardous effect. पायरोजन्सचे इफेक्ट्स. देन प्रपोजिशन फर्स्ट, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? पायरोजन टेस्ट. पायरोजन्स म्हणजे काय? तर पायरोजन्स आर प्रोडक्ट्स ऑफ मेटाबॉलिझम ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. पायरोजन्स जे आहे ते काय आहे? तर मेटाबॉलिझम ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. अबाउट 1 hour आफ्टर इंजेक्शन इन ह्युमन बीइंग्स, पायरोजन प्रोड्यूस ए मार्क्ड राइज इन टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर, चिल्स अँड बॉडी एक्स. म्हणजे ज्या वेळेला पायरोजन आपण ह्युमन बॉडीला इंजेक्ट करणार त्यावेळेला आफ्टर 1 hour त्याचे काय प्रोड्यूस होणार? बॉडी टेम्परेचर राईज होणार, थंडी वाजणार आणि बॉडी पेन होणार, बॉडी एक एक्सेट्रा. हे आहे पायरोजन टेस्टमध्ये आपल्याला शिकायचं आहे. देन कन्सेप्ट कशी कशी असणार? तर वॉटर फॉर इंजेक्शन, इफ त्या वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये पायरोजन प्रेझेंट असेल तर राईज इन बॉडी टेम्परेचर ऑफ रॅबिट, देन इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट अँड वॉटर फॉर इंजेक्शन पासेस ऑर फेल्स. म्हणजे वॉटर फॉर इंजेक्शन ज्या वेळेला आपण रॅबिटला देणार त्याच्यामध्ये जर का पायरोजन असतील तर त्याचा रिझल्ट काय येईल, त्याचं इंटरप्रिटेशन आणि त्याच्या अनुसरून ते वॉटर फॉर इंजेक्शन ती टेस्ट पास करेल किंवा फेल होईल. हे आपल्याला ह्या एक्सपेरिमेंटमध्ये बघायचं आहे. सो नेक्स्ट आहे लर्निंग ऑब्जेक्टिव्ह. इन दॅट इंटेलेक्च्युअल स्किल्स आणि मोटर स्किल्स. इन दॅट इंटेलेक्च्युअल स्किल्स, टू अंडरस्टँड concept about sterility, to understand concept about pyrogenicity and to interpret the results. हे आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. मोटर स्किल काय असणार आहेत? ॲबिलिटी टू सिलेक्ट द ॲनिमल्स, ॲबिलिटी टू हँडल द ॲनिमल्स अँड ॲबिलिटी टू लोकेट मार्जिनल इयर वेन ऑफ रॅबिट. हे आपल्याला ही आपली लर्निंग ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत ह्या प्रॅक्टिकल संदर्भात. देन नेक्स्ट आहे ॲपॅरेटस कोणकोणती लागणार आहेत. त्याच्यामध्ये ग्लासवेअर कोणकोणती आहेत? सिरिंज, निडल, थर्मामीटर, रिटेनिंग बॉक्सेस फॉर रॅबिट्स, बिकर्स, मेजरिंग सिलेंडर, बॅलन्स वेट बॉक्स, देन स्टॉपवॉच. आता रिटेनिंग बॉक्सेस म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आपण रॅबिटला फिक्स करणार आहोत किंवा होल्ड करणार आहोत, तो म्हणजे रिटेनिंग बॉक्स. देन केमिकल्स कोणकोणते आहेत? तर वॉटर फॉर इंजेक्शन आणि सोडियम क्लोराईड. टेस्ट ॲनिमल्स, जे आपण ॲनिमल जो कोण यूज करणार आहोत ते 3 हेल्दी अडल्ट रॅबिट्स ऑफ आयदर सेक्स weighing not less than 1.5 kilogram fed on complete and balanced diet. 5 more additional rabbits may be used if necessary. 3 असे रॅबिट घ्यायचे की आयदर सेक्स weighing not less than 1.5 kilogram फीड ऑन कंप्लीट, म्हणजे 1.5 kg हा जो रॅबिट आपण यूज करणार आहोत. 3 रॅबिट घ्यायचे, हेल्दी रॅबिट, त्याचं सेक्स आयदर फिमेल ऑर मेल. त्याच्यामध्ये तो फीडिंगने कंप्लीट 1.5 किलोग्रॅम असला पाहिजे, बॅलन्स्ड डाएट. देन आपण नेक्स्ट डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा. हा आहे रिटेनिंग बॉक्स फॉर रॅबिट्स. कसे रॅबिट होल्ड केलेले आहेत ते. हा आहे रिटेनिंग बॉक्स फॉर रॅबिट्स. देन आपण प्रोसिजर बघूया, स्टेप वाईज प्रोसिजर. इन दॅट द ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया प्रोड्यूस द मोस्ट पोटंट पायरोजेनिक सबस्टन्स ॲज एंडोटॉक्झिन्स
Chemical pyrogens are lipid substance associated with a carrier molecule which is usually polysaccharide and may be peptide. The fever response to pyrogens in rabbits is the basis for the official pyrogen test. Stepwise procedure मध्ये the gram negative bacteria produce the most potent pyrogenic substances. ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया काय काय आहेत तर पायरोजेनिक सबस्टन्स सच एज एंडोटॉक्सिन्स. आणि केमिकली पायरोजन्स आर लिपिड सबस्टन्स associated with a carrier molecule which is usually polysaccharides but may be peptide. The fever response to pyrogen in rabbits is the basis for the official pyrogen test. Then step 1 that is preliminary test, sham test. ही आपण टेस्ट थेअरीमध्ये बघितलेली आहे. If animals are used for the first time in pyrogen test or have not been used during the previous 2 weeks, condition them 1 to 3 days before testing the substance being examined by injecting intravenously into them 10 ml per kilogram of body weight of a pyrogen-free saline solution warm to about 38.5 degrees Celsius. Record the temperature of the animals beginning at least 90 minutes before injection and continuing for 3 hours after injection of the solution being examined. Any animal showing a temperature variation of 0.6 degrees Celsius or more must not be used in the main test. आता प्रिलिमिनरी टेस्टमध्ये काय करायचं आहे तर पायरोजन टेस्ट जे आपण करणार आहोत त्याच्या अगोदर 2 आठवडे जे ॲनिमल्स यूज करणार आहोत ते कुठल्याही टेस्टसाठी वापरलेले नसले पाहिजे. देन कंडिशन काय असते 1 to 3 days टेस्ट बिफोर टेस्टिंग द सबस्टन्स बिंग एक्झामिन. देन बाय इंजेक्टिंग इंट्राव्हेनसली किती इंजेक्ट करायचं आहे अकॉर्डिंग टू बॉडी वेट 10 ml पर किलोग्राम वेट ऑफ पायरोजन फ्री सलाइन. पायरोजन फ्री सलाइन सोल्युशन वॉर्म करायचं 38.5 डिग्री सेल्सिअसला. देन रेकॉर्ड द टेम्परेचर ऑफ ॲनिमल्स. कधी रेकॉर्ड करायचं ॲनिमलचं टेम्परेचर ॲटलिस्ट 90 minutes बिफोर. देन continuing 3 hours after injection of the solution being examined. Any animal showing temperature variation about 0.6 degree Celsius then तो जो रॅबिट असेल किंवा ॲनिमल जो असेल तो मेन टेस्टसाठी यूज करायचा नाही. देन स्टेप 2 वॉश ऑल द ग्लासवेअर्स सिरिंजेस नीडल्स थरली विथ वॉटर फॉर इंजेक्शन IP and heat in a hot air oven at 250 degrees Celsius for 30 minutes or at 200 degrees Celsius for 1 hour. जी ग्लासवेअर आपल्याला यूज करायची आहेत ती सगळी वॉटर फॉर इंजेक्शनने वॉश करून घ्यायची आणि हॉट एअर ओव्हनला ठेवायची 30 minutes. देन 30 minutes किती डिग्री सेल्सिअसला 250 आणि जर का 200 डिग्री सेल्सिअस असेल तर 1 अवरसाठी. देन ॲड 0.9 ग्रॅम ऑफ पायरोजन फ्री सोडियम क्लोराईड इन 100 ml ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन. 0.9 ग्रॅम ऑफ पायरोजन फ्री सोडियम क्लोराईड त्याच्यामध्ये ॲड करायचं इन 100 ml ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन. म्हणजे 100 ml ऑफ वॉटर फॉर इंजेक्शन घ्यायचं त्याच्यामध्ये 0.9 ग्रॅम ऑफ पायरोजन फ्री सोडियम क्लोराईड सोल्युशन टाकायचं. देन टेक द वेट ऑफ ईच रॅबिट अँड कॅल्क्युलेट द डोस. प्रत्येक रॅबिटचं वेट करायचं आणि अकॉर्डिंग टू दॅट डोस कॅल्क्युलेट करायचा. देन कीप द 3 सिलेक्टेड रॅबिट्स इन रिटेनिंग बॉक्स. आपण मगाशी जी डायग्राम बघितली त्याच्यामध्ये 3 रॅबिट ठेवायचे इन सच अ वे दॅट द ॲनिमल्स आर रिटेन्ड बाय लूजली फिटिंग नेक स्टॉक्स. त्यांचं जी मान आहे तेवढीच ती फक्त वरती असली पाहिजे. द
reset of the body remains free so that the rabbits may sit in a normal position. म्हणजे रॅबिट एका सर्टन पोझिशनला, नॉर्मल पोझिशनला तो बसू शकतो. द ॲनिमल्स आर केप्ट इन टू द बॉक्सेस 1 hour बिफोर द टेस्ट. 1 तास अगोदर ते रॅबिट त्या रिटेनिंग बॉक्समध्ये ठेवायचे. देन द रिमेनिंग 3 थ्रू आउट द टेस्ट. जसे तसे ॲड करायचे तसं ते रिमेनिंग 3 ठेवायचे. देन इन्सर्ट द थर्मोमीटर ऑर टेम्परेचर सेन्सिंग प्रोब इन टू द रेक्टम ऑफ द टेस्ट रॅबिट टू द डेप्थ अबाउट 5 centimeters. टेम्परेचर थर्मोमीटर किंवा जो सेन्सिंग प्रोब असतो टेम्परेचरचा तो त्याच्यामध्ये रेक्टममध्ये ठेवायचा. देन रेकॉर्ड द टेम्परेचर ऑफ ईच ॲनिमल्स at intervals of not more than 30 minutes. Record the temperature of each animals at intervals not more than 30 minutes. म्हणजे 30 मिनिट्सने ते जो रेकॉर्ड टेम्परेचर आहे ते चेक करायचं. बिगिनिंग ॲट लीस्ट 90 minutes बिफोर द इंजेक्शन ऑफ द सोल्युशन being examined and continuing for 3 hours after the injection. Then warm the water for injection which is rendered isotonic with sodium chloride. ते वॉर्म करायचं. सोडियम क्लोराईड आपण वॉटर फॉर इंजेक्शनमध्ये ॲड केले. किती डिग्री सेल्सिअसला? 38.5 डिग्री सेल्सिअस बिफोर इंजेक्शन. देन इंजेक्ट द सोल्युशन स्लोली. वॉटर फॉर इंजेक्शन मेड आयसोटोनिक into the marginal vein of the ear of each rabbit over a period not exceeding 4 minutes. देन इयरमध्ये ते इयर व्हेन जी असते मार्जिनल इयर व्हेन त्याच्यामध्ये ते इंजेक्ट करायचं रॅबिटच्या. देन दे रेकॉर्ड द टेम्परेचर ऑफ ईच ॲनिमल ॲट हाफ अवर इंटरवल्स फॉर 3 hours आफ्टर द इंजेक्शन ऑफ सोल्युशन. देन कॅल्क्युलेट द ॲव्हरेज of 2 temperature recorded at 60 minutes and 90 minutes. This temperature is called as initial temperature of that rabbit. Then the highest temperature recorded for a rabbit after injection, that is in between 120 or 270 minutes, is referred as the maximum temperature. म्हणजे कसं सांगितलं बघा 30 minutes, 30 नंतर 60, then 60 नंतर 90. In that 120 minutes and 270 minutes is referred as the maximum temperature. Calculate the difference between maximum temperature and initial temperature. आता initial temperature काय असणार आहे 60 आणि maximum temperature काय असणार आहे तर 90. In that ह्याच्यातला डिफरन्स काढायचा. The difference is called as the response. हा असणार आहे रॅबिटचा रिस्पॉन्स. त्याच्यामध्ये नोट काय म्हटलं आहे बघा. व्हेन दिस डिफरन्स इज निगेटिव्ह द रिझल्ट इज काउंटेड ॲज अ 0 रिस्पॉन्स. जर निगेटिव्ह आलं रिस्पॉन्स तर तो आपण 0 रिस्पॉन्स म्हणून धरायचा. देन नेक्स्ट आहे ऑब्झर्वेशन टेबल. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे टाईम स्टार्ट्स ॲट. आता 10 वाजता तुम्ही चालू केलं एक्सपेरिमेंट. मग 10:30चं टेम्परेचर, 11चं टेम्परेचर, देन 11:30. देन इंजेक्ट वॉटर फॉर इंजेक्शन. तिथे काय म्हटलं होतं मगाशी तर 90 मिनिट्स बिफोर हे अगोदरचं टेम्परेचर आहे. रॅबिट 1, रॅबिट 2 आणि रॅबिट 3चं. इंजेक्ट वॉटर फॉर इंजेक्शन. देन 12 वाजता तुम्ही त्या रॅबिटला इंजेक्ट केलं की 12 नंतर 12:30, 1, 1.5, 2 आणि 2.5, 120 म्हणजे 60 मिनिट्स झाले. त्यावेळेला 120 मिनिट्स आणि 270 मिनिट्स 90 मिनिटला हे झालं टेम्परेचर. मग ह्या दोघांचा जो डिफरन्स असणार आहे तो म्हणजे आपला असणार आहे रिस्पॉन्स आणि तो मायनसमध्ये आला तर 0 रिस्पॉन्स. देन कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. रॅबिट नंबर 1, 2, 3. देन टेम्परेचर ॲट 60 मिनिट ए अँड बी. 60 मिनिटला टेम्परेचर काय असणार आहे ते लिहायचं तिन्ही रॅबिटचं. देन टेम्परेचर ॲट 90 मिनिट तेही लिहायचं तिघांचं.
then initial temperature x, mean of A and B. A and B चा मीन काढायचा, तो म्हणजे x टेम्परेचर. देन मॅक्झिमम टेम्परेचर y, जास्तीत जास्त टेम्परेचर जे असेल ते. देन रिस्पॉन्स ऑफ इंडिव्हिज्युअल रॅबिट, दॅट इज y मायनस x. सम ऑफ ऑल थ्री रिस्पॉन्सेस, दॅट इज त्या तिन्हीची सम करायची y मायनस एक्सची, आणि ते येईल तो सम ऑफ ऑल थ्री रिस्पॉन्सेस. ते रिझल्ट कसा लिहायचा? इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट्स इज डन ॲज फॉलोज. द गिवन सॅम्पल्स कंप्लाइज द टेस्ट फॉर पायरोजन IP 1996. फर्स्ट काय? इफ द सम ऑफ द रिस्पॉन्सेस ऑफ द ग्रुप of 3 rabbits does not exceed 1.4 degrees Celsius, and if the responses of any individual rabbit is less than 0.6 degree Celsius. म्हणजे सम जी असणार आहे रिस्पॉन्सेसची ती 3 ग्रुपची डज नॉट एक्सीड 1.4 डिग्री सेल्सिअस, आणि ते इफ द रिस्पॉन्स ऑफ एनी इंडिव्हिज्युअल रॅबिट इज लेस दॅन 0.6 डिग्री सेल्सिअस. If the response of any rabbit 0.6 degree Celsius or more, or if the sum of the responses of 3 rabbits exceeds 1.4 degree Celsius, then continue the test using 5 other rabbits. जर ह्या कंडिशनने झालं नाही तर अजून 5 रॅबिट घ्यायचे आणि त्याच्यावरती टेस्ट करायची. देन द गिवन सॅम्पल कंप्लाइज द टेस्ट फॉर पायरोजन IP 1996. If not more than 3 of the 8 rabbits show individual responses of 0.6 degree Celsius or more, and if the sum of the responses of the group of 8 rabbits does not exceed 3.7 degree Celsius, then result कसा असला पाहिजे? The sum of the responses of 3 rabbits 0.6 degree Celsius, the individual responses of 3 rabbits 0.2, 0.2, 0.2 respectively. Therefore, the given sample of water for injection IP complies or does not comply. पण आपण 0.2, 0.2, 0.2 हे प्रत्येक रॅबिटचं इंडिव्हिज्युअल रॅबिटचं टेम्परेचर म्हणजे 0.6 डिग्री सेल्सिअस इन सम झाली त्या तिघांची. सो हे आपण वॉटर फॉर इंजेक्शन कंप्लाइज करणार. द टेस्ट ऑफ फॉर पायरोजन्स ॲज पर IP 1996, हेन्स इट इज सुटेबल फॉर इंजेक्टेबल प्रिपरेशन्स. असा असणार आहे आपला थर्ड एक्सपेरिमेंट. मग ह्याच्यावरती हे क्वेश्चन्स विचारलेले आहेत जे की तुम्हाला एक्सटर्नल मोस्टली प्रॅक्टिकल्सच्या वेळेला विचारू शकतात. सो ह्याची आन्सर्स तुम्ही शोधा आणि लिहा. जे काय अडतील ते आपण बघूयात. So thank you.